फ्रेंड गुड मॉर्निंग. तर आजची रेसिपी आहे बटाट्याची भाजी. मी इथे बटाटे बॉईल करून घेतले, इथे कांदा चिरून घेतला, इथं कोथिंबीर कट करून घेतली, इथे कढीपत्ता आहे, इथं टमाटा आहे, टमाटे मी किसून घेतलं, इथे गरम मसाला, हळद, मीठ आणि हा तेजपत्ता. तर चला सुरू करूया आपण. तर मी इथे टाकले, मी कढई पहिले ठेवली गरम करायला. आपल्याला पाहिजे त्यानुसार तेल टाका. इथे मी अद्रक आणि लसूणचं पेस्ट आहे, परतून नाही आपल्याला. ही आहे राई, मोहरी. तर मोहरीला तडका द्यायचा आपल्याला. आज नाश्त्यात आहे ढोसे, हप्त्यातून एकदा बनवते मी. तर आपली राई आहे ती तडकते, आपण त्यात टाकूया अद्रक लसूणचं पेस्ट. आपण याला हलवून घेऊया अशा प्रकारे. तर त्यात टाकायचं आहे कढीपत्ता, तेजपत्ता, इथे टाकणार आहे कांदा. मी 2 कांदे चिरून घेतले. हे कांदे कट करताना नाही दाखवलं, खूप मोठा होऊन जातो व्हिडिओ ना, त्याच्यामुळे. कांदा तर सगळ्यांनाच कट करता येतो, फक्त मीडियम साईजचे 2 कांदे घेतले. आपला मसाला फ्राय होतोय. कांदा हा चांगला फ्राय होऊन द्यायचा. तोपर्यंत आपण इथे हे बटाटे ना हातानेच कुस्करून घ्यायचे, कारण की हाताने कुस्करल्यावर ना भाजी मस्त टेस्ट लागते. त्याला कट नाही करत हे मी, त्याच्यामुळे अशा हाताने कुस्करून घ्यायचे बटाटे. खूप छान टेस्ट येते त्याच्याने. हे बघा, असे ह्या प्रकारे असे बटाटे असे कुस्करून घ्यायचे. कट केल्याने टेस्ट येत नाही, कमी टेस्ट येतो. मी बटाटे असे कुस्करते. तर तुम्ही पण ह्या प्रकारेच करून बघा अशी. आता ही भाजी नाश्त्याला पण होईल आणि दुपारच्या जेवणात पण बनेल. आता ही भाजी जास्तीची बनवते मी. तर आपण आता इथे टाकूया हा टमाटा किसलेला. मोठे टमाटे एकच घेतले मी. आता टमाटे सुचताय खूप, आणि मस्त मोठे मोठे टमाटे येतात मार्केटमध्ये. तर आमच्याकडे मुंबईला 20 रुपये किलो टमाटे सध्या स्वस्तच आहे आमच्यासाठी खूप. आता तर मस्त एकदम मोठे मोठे टमाटे आणले 20 रुपये किलो. याच्यात टाकले टमाटर. आपण टाकूया याच्यात हळद, चवीनुसार मीठ घेतलंय मी, ते पण टाकूया. हा गरम मसाला आहे, हा पण टाकूया. हे लाल तिखट, एक चमचा टाकले मी लाल तिखट. आपण याला असं मिक्स करून घेऊया. याला फ्राय होऊ द्यायचं एकदम मस्त. याच्यातच टाकून देऊ आपण कोथिंबीर.
आपण यात थोडंसं पाणी ऍड करायचं असं की एकदम बटाटे जर मी त्यात टाकले ना तर काय होणार, बटाट्याला मसाला खूप कमी प्रकारे लागेल, म्हणजे असं बरोबर नाही लागत. तर आपण पाणी टाकल्यानंतर आता हे कुस्करलेले बटाटे यात आपण ऍड करायचे. या प्रकारे याला मिक्स करून घ्यायचं. आणि हो फ्रेंड, माझी रेसिपी नक्की ट्राय करा, कारण की खूप टेस्टी बनते. ज्या प्रकारे मी तुम्हाला दाखवते ना रेसिपी, तशी तुम्ही ट्राय करा. मी पूर्ण ओरिजिनल रेसिपी दाखवते तुम्हाला. तर तुम्ही अशी माझी रेसिपी ट्राय करा. तर बघा, घरातल्यांना सगळ्यांना. तर मी पाणी पुन्हा ऍड करते यात. माझी भाजी जास्तीची, नुसती सुकी भाजी ना चांगली नाही लागत, याच्यामुळे मी पाणी ऍड केलं याच्यात भरपूर. आपण ठेवते 5 मिनिटं ठेवते. 5 मिनिटं ठेवायची उकळायला भाजी. मस्त कढेल आता ती. तर बघूया आपली भाजी झाली का. 5 मिनिटं तर झाले. हो, आपली भाजी एकदम मस्त झाली आहे बघा. तरी पण किती भारी आली, बघू शकता किती छान तरी आली ना, मस्त. आणि खायला पण एवढी टेस्टी झाली ना भाजी माझी. तर माझी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा फ्रेंड्स. आणि माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा. आणि माझं चॅनल शेअर करा जितकं होईल तितकं. प्लीज मला सपोर्ट करा. ओके मित्रांनो.